हय डेली म्हणजे आमकां जोर खातीर 5 दीस मेळटात. मागीर खाला आसा ते वॉटर पम्पान काडटा. हय बारीक मगे साफ सफाई शेळो काडा हे मेरे लाव म्हणजे ना जाता तितले उदीक तापोवंक जाय. 25 आता स्क्वेअर आहा इतले एरिये. ही एरिया माझी तेचे खाला मदीं हे स्क्वेअर 25 आहा. जाता तितले उदीक तापोवंक जाय. मागीर मीठ बरें साफ येता. ह्या काडल्यार मगे काळे सुबेस ह्या फस्टाक काळे काडटा. हे पळय ते सुद्धा काळे काढून सुद्धा तू हे वाड्याची स्क्वेअर जाल्यार काळे जातले. जाता इतले उदीक तापोवंक जाय. तितले मीठ बरें येता. तशें तुम्ही एकले करता का आनी कोण? हय ना घर फॅमिली हेल्प करता. म्हणजे बायल येता आधी हे काडू सुको घालता. सुकन ना ते मागीर सुकता. ते डिमांड आहा जाल्यार घालता सुकत ना जाल्यार थंयच भरून वता. वयर तामशी माती आहा तेचे तामशे तितके साफ लेट झाले. बाबा मीठ काडपाक लेट कित्याक जाला आसतलो? लेट म्हणजे ह्यो तडवो पावस आहा पळया हा तो जास्त पडल्या कारणान थंडाय आसल्या कारणान आगर तापपाक लेट जालो. हरशी केन्ना करतात हे मिठाचे काम सुरू? मिठाचे काम आम्ही जानेवारीन करता. जानेवारीन करता. जानेवारीनय पावस पडल्या न्हू. म्हणून जितले लेट पावस पडलो तितलो डिले गेले मातशे. आणि आता मीठ वयर पळयले आम्ही थोडे काळे मीठ आहा ते काळे मीठ कित्या खातीर वापरतात? काळे मीठ म्हणजे हे झाडांक वापरता मीठ. झाडांक आंब्याच्या झाडांक माडांक वायटी येता त्याच्यासाठी. ते कोण डिमांड करता काळे मीठूच जाय म्हणून? काळे मीठ का रे व्हडले बागायतदार आहात ते व्हरतात न्हू आंब्यांक घालपाक हेका माडांक घालपाक. काळे मीठ आणि धवे मीठ काय फरक? कसं काडप काय असता प्रक्रिया त्यांची? स्टार्टिंगाक काळे काढताना पळय ते घासून काढता. सगळं चिकल बीत उच खंय आसलेलो कुणको घासून सारको लेवल ते ह्या करता आम्ही. मागीर एक लेवल जाता आणि सगळो कचरो आसलेलो येता न्हू मागीर ते हितून काळे मीठ जाता. आणि धवे हे आता धवे फुल्ल आसा हे कशे करप? धवे फुल्ल मीठ फुल म्हणजे हे काळे काढले का आम्ही परतून तुमको कंप्लीट सुकयता. सुकोवप तेतून मीठ जावंक दिवप भरपूर अशें. ओके. मागीर दुसरे उदीक घालप. त्याच्या उपरांत मागीर ते वयले वयले पयली काडप. तरी आगर वड्या कितले आगर असतले अंदाज? टोटल आता आगर 5 वाजता. 5च करतात. पयली 8 आसले आगर. पयली 8 असले. हे आगर आता भटकारांक काय आसा दिवचे पडटा? भटकारी आगर ओन कोणाचे ना? तुमका हयसर रस्तो बिस्तो तो पावंक ना अजून? ना सगळे मात्यान व्हरतात मीठ घरापर्यंत? 2 व्हिलरीर घालून व्हरता सगळे. 2 व्हिलर शेतासून कशी वाट काढून व्हरप. सरकार अमोल बाब सरपंच जाल्लो तेन्ना एक फुटपाथ तेणी केला तेका लागून मातशे बरे जाले. सरकार कडल्यान काय हा अनुदान बी तसं काय मेळता आगरांक? काय ना एसएमडी इश्यू येयल्लो अजून पर्यंत तशें काय ना. सर्वे करता म्हटलं 6 महिन्या भितर पळोवया आता कितें करता ते. ह्या व्यवसायान नवीन पिळगी येता येऊ शकता तशी ना अशें म्हणा ना. पण आताशे मातशे भियाता कशे आगरूय जाय आपले कडे आणि हे जाय न्हू क्लायमेटय मातशे क्लायमेटूय जाय. आणि पूर्ण जर व्यवसायान हे रावत जाल्यार फायदो आसा? हांव पूण हांव हॅपी आहा. तुम्ही हॅपी आसा. ओके थँक्यू. झाली 16 तारीख. आता या पुढे काम करतले अजून उरले आगर करपाचे? त्यांचे काम मेरे करप आहात न्हू चालू. हय न्हू. आणि मीठ काय झाले तर मीठ केव्हा मिळतले तर? आता
तेच म्हणता न्हू एप्रिलाचे 15 तारखेन त्यांना धवळ मीठ मेळ्ळें माझो हे अंदाज आता किती तुझे गोसावी हा तू आगारवाड्याचे काय आगारवाड्याचे राव आता तू मिठा घरान कित्याक गेल्या पळोवपाक ना ते फ्रेंडा येयल्ली न्हू आमगे तेंका दाखोवपाक गेल्ली आमी हांगा हा मीठ कशे काडटात काडटात ते बीन हा आणि आगरवाडा हे गावांक नाव कित्याक पडलं हे खबर हा तुका कारण हांगा खूप आगर हा व्हेरी गुड तुका बाय खबर आसा नाव मीठ काडटा म्हणून पहिली पासून मीठ काडटा न्हू सो ते आगर म्हणून नाव पडले मगे ते तुमच्या घराच्या देगेक रस्त्याचेर खूप प्रमाणात मीठ विकता होय आता तू स्पेशल पळोवपाक गेला हे मीठ हो तेंका दाखोवपाक आयलाय काडटात बीन ते हा मागीर ती तेंच्यांनी पळयले मीठ कशे काडप ते आणि खंयच्या आगरांचेर बी गेल्यात तुम्ही काय फक्त आगरवाड्यात आयलाय ना हांगासरूच आगरवाड्यात आयलाय नमस्कार सध्या आम्ही आगरवाडा ज्या ठिकाणी पूर्वजांच्या काळापासून आमचे प्रवीण बगडी या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने मीठ व्यवसाय करत आहे आणि त्यांचं पूर्ण कुटुंब या व्यवसायात सामील झाल्याचं दिसून येतं आजकाल एखादा जर युवक त्याच्याकडे चांगलं शिक्षण असेल तर तो सरकारी नोकरीच्या मागे धावत असतो आपल्या आई वडिलांचा किंवा पूर्वजांचा जर व्यवसाय असेल तर तो व्यवसाय करण्यास कुठंतरी मागे पुढं राहत असतो परंतु या व्यवसायात नवीन युवा शक्ती का येत नाही याविषयी चांगल्या प्रकारे मत आपले प्रवीण बगडी यांनी या ठिकाणी मांडलेले आहे त्यांचं म्हणणं आहे की जर मन लावून आणि जर आवड असेल मिठागराची तर या व्यवसायात युवा शक्तीने येण्याची गरज आहे केवळ 3-4 महिन्यांचा कालावधीत हा मीठ व्यवसाय चालत असतो सरकारकडून कसल्याच प्रकारचं या मीठ व्यवसायाला अनुदान मिळत नसलं तरी प्रामाणिकपणाने कार्य करून आगरवाड्यातील पूर्वीच्या काळात 7-8 मिठागरं चालू होती आजकाल जर आपण जर नजर मारली तर 4 मिठागरं या ठिकाणी आपल्याला दिसून येतात या मिठागरापर्यंत येण्यासाठी कसल्याच प्रकारचे रस्ते नाही पारंपरिक पायवाटा नाही ज्या काही वाटा आहेत त्या वाटामधून सायकलद्वारे म्हणा किंवा माथ्यावर घेऊन ओझं घेऊन मीठ व्यावसायिक मुख्य रस्त्यावर मीठ घेऊन जात असतात आणि त्या ठिकाणी तो व्यवसाय करत असतात सरकारने अशा पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या मिठागर व्यावसायिकाला अनुदान देण्याची गरज आहे अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत मी निवृत्ती शिरोडकर इन गोवा 24